जास्त निधी जे उपलब्ध करून द्यायचं ठरवलं आणि एकूण 28,000 कोटी रुपयाचे कामं जे आहेत त्या सिंहस्थाच्या संदर्भामध्ये आता करायचं ठरलं आहे. आता माझी विनंती एवढीच आहे की ही कामं जी आहेत ती वेळेवर व्हायला पाहिजे आणि ही चांगल्या दर्जाची व्हायला पाहिजे. तर मला स्वतःला आनंद आहे. आता मी आता आलो तिथून सिमेंट कॉन्क्रीट एका ठिकाणी फक्त एक खड्डा होता, बाकी आज 10-11 वर्ष संपूर्ण सगळं आहे तिथं इंटॅक्ट आहे. इथे काय तलाव काय भरती काय पाहण्यापर्यंत भाग एकदम येऊन गेले. कारण लोक आता जागृत झालेले आहेत. लोक प्रश्न विचारणार तुम्हाला, तुम्ही एवढे पैसे खर्च केले, मग रस्ता कुठे आहे, मग तो रस्ता खराब कसा काय झाला, असं समजून चालायचं नाही की आता आपण केलं आणि गेलो. लोक विचारते. म्हणून जे कोणी अधिकारी असतील, कंत्राटदार असतील, त्याने नीट ही सगळी कामं केली पाहिजे, वेळेवर ही कामं केली पाहिजेत आणि सगळी कामं दर्जेदार झाली पाहिजेत असं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. मला असं वाटेल की आता आपण काहीतरी करू आणि आता 1 वर्षामध्ये संपला विषय सिंहस्थाचा किंवा विसरतील लोक, असं नाही. आम्हाला सिंहस्थाबद्दल तर आनंद, आस्था, प्रेम सगळं काय आहे. पण त्या निमित्तानं इथे येणारे जे कोट्यावधी लोक आहेत, कावणाला आहे, त्र्यंबकेश्वरला आहे, नाशिकला आहेत, ह्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तिथे रस्ते आणि इतर सगळ्या कामाची सोय होते आहे आणि ती सोय कायम इथल्या स्थानिक नागरिकांना उपयोगी पडते आहे. त्यामुळं जे आहे काहीतरी कारण लागत असतं. आता मुंबई आहे, पुणे आहे, हे फार पुढे गेलं. पुढचं डेस्टिनेशन म्हणजे नाशिकच आहे आणि मग त्या दृष्टीने जे आहे या जिल्ह्यामध्ये अधिक चांगली कामं होणं म्हणजे हा आपल्याला वारसा तर मिळालेला आहेच, धार्मिक काय पर्यटनाचा, रिलिजियस टुरिझम आपण ज्याला म्हणतो, तर त्याचा फायदा जो आहे हा बाहेरून येणाऱ्या लोकांना पण झाला पाहिजे, त्यांना आनंद वाटला पाहिजे आणि इथल्या लोकांनासुद्धा, स्थानिक लोकांनासुद्धा फायदा झाला पाहिजे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करूनच व्यवस्थित कामं झाली पाहिजे. त्यांना विश्वासात घेऊन कामं करा. त्यामुळे कुठेही जे आहे अडचण निर्माण होणार नाही आणि लोकसुद्धा तुमच्या कामाला मदत करतात. आता एवढं सांगतो की आता पाऊस व्हायला खूप झालेला आहे आणि अजूनही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असं नको व्हायला की पावसात काम केलं आणि गेलं वाहून आणि परत ते आता एस्केलेशन. हे सगळं अधिकाऱ्यांनी जे आहे त्यांची जबाबदारी आहे कुठे कसं काम करून घेणं, ते ती जबाबदारी पार पाडतील अशी माझा विश्वास आहे. साहेब, महत्त्वाचा विषय असा आहे की आपण केलेले या ज्या ठिकाणी विकास कामं आहे त्यानंतर इथे विकास झाला नाही. मूळ उगमस्थान असलं, कुंभचं उगमस्थान आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरकडे जास्त लक्ष दिलं जातं. हा ग्रामीण भाग पडल्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं असं एकंदरीत गावकऱ्यांची भावना आहे. नाही, आता मी सांगितलं ना की आता ह्या एवढ्या भागामध्ये आता इथे चांगली कामं झालेली आहेत ते आपण पाहतोच आहोत. रिंग रोडपासून तर या सगळ्या सिमेंट कॉन्क्रीट रस्ता, तलाव बिलावर सगळीकडे. आता आणखी जवळजवळ जे आहे 116 कोटी रुपयाची कामं आहेत ना त्याच्यामध्ये. आपण ही कामं सुद्धा होती, परंतु एकच आहे की त्या सगळ्याचं जे आहे लोक येणार, मग इथे असतील, नाशिकला असतील, कुठे असतील, ही तीर्थ म्हणून जे घेणार आहे. साहेब, गोदावरीचं पाणी, गंगा गोदावरी ते शुद्ध असलं पाहिजे, ते पहिल्यापासून मी सांगतो. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी सगळ्यात जास्त जर लक्ष जर कुठे द्यायचं असेल तर गंगेमध्ये, पाण्यामध्ये प्रदूषण होणार नाही आणि मग ते साफ, स्वच्छ, शुद्ध पाणी तीर्थ म्हणून लोक जगभर घेऊन जातात. याची जाणीव सर्व अधिकाऱ्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी ठेवली पाहिजे. साहेब, महत्त्वाचा विषय असा आहे, तुम्ही मंत्री असताना ज्यावेळेस हा रस्ता झाला तर आम्हाला अभिमान आहे की हा रस्ता आत्तापर्यंत टिकलेला आहे, मागच्या कुंभापासून तर आत्तापर्यंत. पण इथे जे वस्त्रांतरगृह आहेत जे महिलांसाठी होते बनवले, तर ठेकेदारांनी निधी वगैरे काढला आणि निघून गेला. याच्यावरती वारंवार पत्रव्यवहार केला, परंतु त्या ठेकेदारावरती कारवाई नाही आणि ते सुद्धा अपूर्णच आहे आत्तापर्यंत. आणि हे कुंभमधलंच काम आहे. मी आपला आभारी आहे की आपण
आपण सांगितलं की चांगली कामं झाली फक्त त्यावेळेला आणि आज 11-12 वर्ष टिकले. परंतु हे जे तुम्ही नवीन काही सांगतात तर मी त्याची नोंद घेतो आणि जोपर्यंत चुकला असेल त्याच्याकडून ते काम परत व्यवस्थित करून घ्यावं लागेल.